नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, 2 लाख अंगणवाडी मदतनीस सेविकांना पेन्शन। सध्या निवृत्तीवेळी सेविकेस 1 लाख आणि मदतनीस महिलेस मिळतात 75,000। पण यासाठी 3 मार्चला मुंबईत होणार मोर्चा। मित्रांनो, नेमकी अपडेट बातमी ही काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय आहे सर्व आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात 553 प्रकल्प असून त्या अंतर्गत 1,10,591 अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत। केंद्राच्या 60% व राज्याच्या 40% निधीतून त्यांचे मानधन दिले जाते। आता शासन निर्णयानुसार सेविकेचे मानधन 10,000 रुपयांवरून 13,000 रुपये तर मदतनीसांचे मानधन 5,500वरून 7,500 करण्यात आले आहे। 11 ते 20 वर्षे सेवा झालेल्यांना 3%, 21 ते 30 वर्षे सेवा केल्यानंतर 4% तर 30 वर्षे सेवा झालेल्यांना सेविका तसेच मदतनीस कर्मचाऱ्यांना 5% मानधन वाढविले आहे। ही मानधन वाढ सरसकट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। चिमुकल्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या 1 लाख ते 75,000 रुपये मिळतात। त्यातून त्यांच्या वृद्धापकाळातील अडचणी सुटणार नसल्याने निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे। त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का, याकडे 2.25 लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे। राज्यातील अंगणवाड्यांची सध्याची स्थिती: एकूण अंगणवाड्या 1,10,591 असून एकूण सेविका आणि मदतनीस 2,21,591 आहेत। त्यामध्ये सेविकांचे दरमहा मानधन 15,000 तर मदतनीस महिलांचे मानधन 10,000। कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आवश्यकच। निवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना सध्या एकरकमी लाभाअंतर्गत 1 लाख रुपये मिळतात तर मदतनीस कर्मचाऱ्यांना 75,000 रुपये दिले जातात। पण 65 वर्षानंतर निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम खूपच कमी आहे। त्याऐवजी आता त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी आहे, असे यावेळी सूर्यमणी गायकवाड, राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी सांगितले आहे। संघटनेचा असा आहे प्रस्ताव, पाहूयात कसा प्रस्ताव आहे तो। राज्यातील अंगणवाड्यांवरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 2,13,000 पर्यंत आहे। पण दरवर्षी निवृत्त होणाऱ्या सेविका मदतनीस यांची संख्या 2 ते 3% आहे। त्यामुळे निवृत्ती पेन्शनासाठी शासनावर फारच बोजा पडणार नाही। सेविकेकडून 1,500 तर मदतनीसांकडून 1,000 रुपये कपात करून शासनानेही त्यात काही रक्कम देऊन सुरुवातीला दरमहा 3,000 रुपयांपर्यंतची पेन्शन द्यावी, असा कर्मचारी संघटनेचा शासनाला प्रस्ताव आहे। महिला व बालविकास विभाग सकारात्मक असून आता त्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक असणार आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जी काही अपडेट आहे, बातमी आहे, ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी तसेच अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।